19 एप्रिल 2026 प्रधानमंत्री मोदी नॅशनल टीव्हीवर लाईव्ह आले। मला तर वाटले आता लॉकडाऊनची परत घोषणा करतात की काय। कांग्रेस और उसके साथियों ने महिला आरक्षण को रोकने के लिए एक के बाद एक नए झूठ का सहारा। काय आजचा विषय म्हणजे एक पॉलिटिकल थ्रिलर ज्यात कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे, साबोटाज आहे आणि आहे तो दक्षिण विरुद्ध उत्तर भारतातील फेडरल टेन्शनचा खेळ। आपण बोलतोय द डिलिमिटेशन बिल 2026 बद्दल। सरकारनं हे बिल लोकसभेत आणलं ते महिलांना 2029 मध्ये रिझर्वेशन देण्याच्या नावाखाली, पण विरोधकांनी याला एक ट्रोजन हॉर्स ठरवलं। त्यांनी या बिलाचा इतका जोरदार विरोध केला की 2014 नंतर पहिल्यांदाच सरकारने आणलेलं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचं बिल इतक्या जोरात परत पडले। या नाटकाचा प्लॉट ट्विस्ट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडे मागे जावे लागेल, कारण या बिलचे जडणघडण 2023 मध्येच झाले होते। चला तर मग पटकन फ्लॅशबॅक समजून घेऊया। नमस्कार, मी विशाल नरसे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट्स विथ विशाल। तर गोष्ट आहे सप्टेंबर 2023 ची। मोदी सरकारनं एक हिस्टोरिक मूव केलं। एक दिन पहले ही भारत की संसद ने लोकसभा और विधानसभाओं में महिलाओं को 33% आरक्षण देने का कानून पास किया। नारी शक्ति वंदन कानून भारत में विमेन लेड डेवलपमेंट की नई दिशा देगा। संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नारी शक्ती अधिनियम म्हणजेच वुमेन्स रिझर्वेशन बिल हे पास करण्यात आलं। हा कायदा 16 एप्रिल 2023 रोजी अधिकृतरित्या अस्तित्वात आला, पण इथे तो टेक्निकल ग्लिच आहे ज्याला आपण राजकीय एस्केप क्लॉज म्हणू शकतो। या कायद्यात सेक्शन 5 असे म्हणतो की वुमेन्स रिझर्वेशन लागू होण्यासाठी आधी नवीन जनगणना व्हावी लागेल आणि त्यानंतर परिसीमन म्हणजेच डिलिमिटेशनचा नकाशा तयार व्हायला हवा। आता 2021 ची सेन्सस तर काही झालीच नव्हती, ती 2027 मध्ये होणार होती आणि आता त्याचे आकडे यायला 2028 किंवा 2019 उजेडल आणि त्यावर डिलिमिटेशन व्हायला अजून 2-4 वर्ष लागतील। म्हणजेच हे आरक्षण लागू व्हायला किमान 2034 हे साल उजेडणार होतं। म्हणजेच आरक्षणाचं गिफ्ट रॅप तर झालं, पण त्यावर लिहिलं होतं उघडा 2034 नंतर। पण 2026 मध्ये सरकारला एक शॉर्टकट सुचला, तो म्हणजेच डिलिमिटेशन बिल 2026। 2019च्या लोकसभा इलेक्शन जवळ येत होते। सरकारला वाटलं आता 2029 मध्ये महिलांच्या आरक्षणावरून त्यांना लढवू आणि मत आपले। यासाठी सरकारने 11 एप्रिल 2026 मध्ये 3 नवीन बिल्स सादर केले। नंबर 1 द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल, नंबर 2 द डिलिमिटेशन बिल आणि नंबर 3 द युनियन टेरिटरी लॉ बिल। या बिलचं मुख्य लॉजिक होतं लोकसभेच्या जागा 534 वरून 850 करायच्या। नवीन सेन्ससची वाट न पाहता जुन्या 2011च्या सेन्सस वरून डिलिमिटेशन बिल करायचे आणि या नवीन 850 जागांपैकी 33% या महिलांसाठी राखीव ठेवायचे। सरकारने याचे जस्टिफिकेशन दिले की आम्ही महिला सशक्तीकरणाला फास्ट ट्रॅक करतो, बाकी कुणाला वाट पाहायची असेल तर पाहत बसा।
आता येतो तो रिअल ड्रामा. विरोधकांनी एस्पेशली इंडिया अलायन्स ने हे बिल जोरदार फेटाळले. त्यांनी स्पष्ट सांगितले की हे काही वुमेन्स रिझर्वेशन बिल नाही, हे जेंडर गिफ्टच्या नावाखाली डिलिमिटेशनचा बॉम्ब आहे. त्यांचा मेन आर्ग्युमेंट होतं की 2011च्या सेन्सस प्रमाणे जर डिलिमिटेशन केले तर साऊथ इंडियाच्या स्टेट्सला कमी सीट्स मिळत होते. याचं मॅथ सांगतो. जर 2011च्या लोकसंख्येवरून जागा काढल्या तर उत्तर प्रदेशला 80 वरून 140 पेक्षा जास्त, बिहारला 40 वरून 70 पेक्षा जास्त, मध्य प्रदेश आणि राजस्थानला देखील मोठा फायदा. आणि कुणाचं नुकसान? तामिळनाडू 39 वरून 30 पेक्षा कमी, केरळ 20 वरून 12 किंवा 13, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका यांच्यामध्ये ही जागा कमी. दक्षिणेकडच्या राज्यांनी फॅमिली प्लॅनिंग हे योग्यरित्या राबवले, त्याची आपली लोकसंख्या नियंत्रणात ठेवली, पण आता त्याची शिक्षा म्हणून त्यांचे पॉलिटिकल वेटेज कमी होते. डीएमकेचे एम.के. स्टॅलिन यांनी हे बिल पब्लिक मध्ये जाळून याचा विरोध केला. दुसरा मुद्दा होता कास्ट सेन्ससचा. राहुल गांधी यांची आग्रहाची मागणी होती की जात निहाय जनगणना झाल्याशिवाय डिलिमिटेशन करू नये, म्हणजेच वुमन एम्पॉवरमेंटच्या नावाखाली हे सीटांचं गणित चाललं होतं. 17 एप्रिल 2026 लोकसभेत मतदानाचा दिवस. मोदी सरकारकडे संख्याबळ होते, पण ते पुरेसे नव्हते. इंडिया अलायन्सच्या 235 MPs ने एकत्र येऊन सरकारच्या विरोधात मत केले. नंबर आले इन फेवर 298 आणि अगेन्स्ट मध्ये 230. आवश्यक बहुमत जवळपास 352 एवढे होते. सरकार या आकड्यापासून तर बरेच दूर राहिले. स्पीकरने मग निकाल जाहीर केला. द बिल इज निगेटिव्ह. हा एक हिस्टॉरिक सेटबॅक होता. 2014 नंतर मोदी गव्हर्नमेंटला एवढा मोठा धक्का पहिल्यांदाच बसला. मग भाजपाने काँग्रेस आणि त्याच्या सर्व साथीदारांना महिला रिझर्वेशनच्या विरोधात असल्याचे दाखवले. तर मित्रांनो, या सगळ्या नाटकात एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. डिलिमिटेशन हा एक टेक्निकल वर्ड नाही, ते एक पॉलिटिकल वेपन आहे. त्यांचा वापर करून सरकारनं महिलांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला, तर विरोधकांनी त्याचा अपोजिशन करून स्वतःला वाचवले. या सगळ्यांमध्ये खरा गोंधळ असा आहे, जर डिलिमिटेशन झालेच नाही तर वुमेन्स रिझर्वेशन लांबच राहिले, आणि जर वुमेन्स रिझर्वेशन साठी डिलिमिटेशन आताच केले तर साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारत हा मायनॉरिटी मध्ये जाईल. तुम्हाला याबद्दल काय वाटते? सरकारचा हेतू चांगला होता का, की विरोधकांनी खरंच लोकशाही वाचवली? मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये.